विरारपुर के नारंगी बाईपास रोड पर बने फ्लाईओवर का निर्माण कार्य पूरा हो चुका है। इस फ्लाईओवर के शुरू होने से विरारपुर से पश्चिम की ओर जाने वाले वाहन चालकों को बड़ी राहत मिलेगी। फ्लाईओवर को दिसंबर महीने के अंत तक यातायात के लिए खोलने की तैयारी है, लेकिन इसके उद्घाटन से पहले ही फ्लाईओवर का नामकरण को लेकर राजनीतिक माहौल गरमाया है। नारंगी गांव के स्थानीय भूमिपुत्रों ने स्पष्ट मांग की है कि इस फ्लाईओवर का नाम नारंगी बाईपास फ्लाईओवर ही रखा जाए। विरार से क्राइम रिपोर्टर्स टीव्ही न्यूज की एक रिपोर्ट। नमस्कार। आता आपण पाहिलं असेल का खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा उड्डाणपूल चालू होत आहे, सुरू होत आहे। डिसेंबरच्या अखेरपर्यंत हा उड्डाणपुलाचं ओपनिंग चालू होत आहे आणि ह्या उड्डाणपुलाच्या ओपनिंगला हजारो गाड्या सेकंदाला प्रति सेकंदाला इकडनं पास होणार आहेत। जे ट्रॅफिक कोंडी, वाहतूक कोंडी जी काय व्हायची ती आता होणार नाही, होईल, कमी प्रमाणात होईल, पण लोकांना सुलभ भेटेल। बरोबर। शहरात दोन उड्डाणपूल झालेले आहेत, ईस्टला आहे कनेक्टिव्हिटी करण्यासाठी, वेस्टला या ठिकाणून कनेक्टिव्हिटी झालेला आहे। कशा पद्धतीने शाळकरी मुलं असतील, अँब्युलन्स असतील, मोठमोठे टँकर असतील, त्यांना कसा प्रवास होणार आहे? हा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता आपण ईस्ट वे विरारचा ईस्ट वेस्टचा जो ब्रिज पाहिला, त्याच्यात अवजड वाहनं नव्हती जात, पण ह्या ब्रिज मुळे अवजड वाहनं जाणार, त्याच्यामुळे ट्रॅफिक आणि वाहतूक कोंडी होणारच नाही। शाळकरी मुलांना एकदम सुव्यवस्थित जो जीवघेणं, म्हणजे आपण सांगितलं का रेल्वे ब्रिज पडायचा, त्याच्यामुळे थांबायला लागायचं, वेटिंग करावं लागायचं, ते आता वेटिंग करायला लागणार नाही। आणि राहिला आता विषय आपला असा की या गावात आमचं नारंगी गाव हा पूर्वीपारपासून गाव आहे, या नारंगी गावाच्या वेशीतून हा ब्रिज गेलेला आहे, म्हणून या ब्रिजला नारंगी बायपास उड्डाणपूल असंच संबोधण्यात येते आणि हेच नाव आपण नारंगी बायपास उड्डाणपूल हे नाव या ब्रिजला द्यावं, अशी आमचे सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे। जर प्रशासनाने या नावाला योग्य मानलं नाही, नाव दुसरं देण्याचं ठरवलं, तर आपली भूमिका काय असेल पुढची? प्रशासनाचे तर पहिला धन्यवाद मानतो की त्यांनी हा ब्रिज लोकांसाठी सुरू केला आहे, पण नावाच्या वादावरनं हा ब्रिज अजून काही वर्ष थांबावा ही आपली अपेक्षा नाही आहे। प्रशासनाने हे समजावं की आमचा गाव हा पूर्वीपासून गाव आहे, गावाच्या वेशीतून, गावाच्या हद्दीतून हा ब्रिज गेलेला आहे आणि गावाचं नाव टिकून राहावं म्हणून या गावाला आमचं गावाचं नारंगी बायपास उड्डाणपूल हेच नाव देण्यात यावं, जे पूर्वीपारपासून आहे। गुगलवर सर्च मारलं तरी तेच नाव येतं पूर्वीपारपासून, म्हणून तेच नाव देण्यात यावं। आणि जर त्या प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्हाला विविध ठिकाणी पत्रव्यवहार करावे लागतील मागणीसाठी आमच्या।